कासो सर्वश्री अक्का तसेच आमच्या संचालिका आमच्या भगिनी आदरणीय भारतीताई बोरसे तसेच विज्ञान मंडळाचे तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय चित्ते सर, धुळे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष आदरणीय के व्ही भाविस्कर सर, सिंदखेडा तालुका मुख्याध्यापक संघाचे सचिव आदरणीय एम डी पाटील सर, तसेच सिंदखेडा आणि धुळे जिल्ह्यातून आलेले सर्व विज्ञान प्रेमी आणि धुळे सिंदखेडा तालुका मुख्याध्यापक संघाचे कार्याध्यक्ष श्री जे डी बदाने सर, उपाध्यक्ष तालुका विज्ञान संघ श्री जे टी पाटील सर, सचिव तालुका विज्ञान संघ माळी सर, आलेल्या सर्व अतिथी गणांचं आणि आमच्या संस्थेचे संचालक आदरणीय बापूसो रमेश मुली पाटील, तसेच आमचे आदरणीय डॉक्टर अविनाश पाटील, आमच्या स्थानिक शालेय शिक्षण समितीचे चेअरमन, आमचे सहकारी, आमचे बंधू आदरणीय नाना सोपीजे पाटील, सर्व तोला मुलाचे, तसेच विज्ञान मंडळामध्ये ज्यांनी काल आणि आज 2 दिवसपर्यंत परीक्षणाचं काम केलं असे सर्व परीक्षक बंधू, परिसरातून आलेले सर्व मुख्याध्यापक बंधू आणि भगिनी, तसेच शिंदखेडा तालुक्यातून आलेले सर्व विज्ञान शिक्षक बंधू भगिनी आणि शिंदखेडा तालुक्यातून आलेले सर्व विज्ञान उपकरण ज्या विद्यार्थ्यांनी साधारणतः 130 उपकरणं या आपल्या विज्ञान प्रदर्शनामध्ये मांडले असे सर्व 130 विज्ञानप्रेमी विद्यार्थी आणि शिक्षक आणि बंधू भगिनींनो, आणि खास करून ज्यांनी आम्हाला 2 दिवसापासून अगदी मोलाचं सहकार्य केलं अशा परिसराच्या सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा अशा सर्व तोला मोलाच्या सर्व मान्यवरांना या ठिकाणी प्रथमतः मी एक विनम्र अभिवादन करतो। आणि आजचा जो कार्यक्रम आहे तो म्हणजे शिंदखेडा तालुका शिक्षण विभाग पंचायत समिती शिंदखेडा आणि शिंदखेडा तालुका मुख्याध्यापक संघ, शिंदखेडा तालुका विज्ञान व गणित अध्यापक संघ आणि माता तुळजाभवानी बहुउद्देशीय शिक्षण संस्था कलमाडी संचालित अगस्त्यमुनी माध्यमिक विद्यालय कलमाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने 45वे तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन आमच्या या कलमाडी अगस्त्यमुनी माध्यमिक विद्यालयामध्ये या ठिकाणी आयोजित केलं। त्याचा आज समारोप होतो आहे। कालच्या दिवशी ज्यावेळेस उद्घाटन झालं त्यावेळेस भव्य दिव्य असा सोहळा, एक अविस्मरणीय क्षण आम्हाला या ठिकाणी दिसून आला। आणि त्याचबरोबर माझे सर्व विद्यार्थी, सहकारी मित्र, माझ्या संस्थेचे सर्व संचालक, सन्माननीय आमचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सर्व संचालक यांच्या सहकार्याने, यांच्या मार्गदर्शनाने आज हा कार्यक्रम या ठिकाणी पार पाडित आहोत। आणि विशेषतः म्हणजे या वर्षाचं जे विज्ञान प्रदर्शन आहे, हे विज्ञान प्रदर्शन म्हणजे एक विज्ञान सोहळा, विज्ञान मेळावा देखील होता। आणि एक विशेष म्हणजे आमच्या शाळेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम आहे। आमच्या शाळेला शासन मान्यता मिळून 25 वर्ष झाली आणि या 25व्या वर्षामध्ये या रौप्य महोत्सव सादर करत असताना आम्ही विज्ञान मेळावा या ठिकाणी आयोजित केला होता। तसं पाहता आमची शाळा 1997 साली सुरू झाली। जून 1997ला 8वी आणि 5वीचा वर्ग सुरू झाला आणि 2000 पर्यंत आम्हाला 5वी ते 10वीचे वर्ग सुरू झाले आणि शासनाने आम्हाला 2000 पासून विना अनुदान तत्वावर मान्यता दिली आणि 2002ला 5वी ते 7वीचे वर्ग मिळाले आणि सप्टेंबर 2006 मध्ये 8वी, 9वी, 10वीचे वर्ग अनुदानित झाले। तसं पाहता हळूहळू शाळा आमची सुरुवातीला आमच्या चेअरमन साहेबांच्या घरात भरत होती, पत्र्याच्या रूममध्ये, 4 रूममध्ये। तिचा विस्तार हळूहळू शेवटी 2006ला शाळा अनुदानित झाली आणि सन्माननीय सेवानिवृत्त शिक्षण उपसंचालक आदरणीय अण्णासाहेब एस.एन. पाटील यांनी शाळेला भेट दिली आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला तुमची शाळा उद्यापासून कुलूप लावावं लागेल, बंद करावं लागेल, तुमच्याकडे इमारत नाही। आणि त्यावेळेस आम्ही लगेच धावलो, अण्णासाहेबांकडे गेलो। अण्णासाहेबांनी सांगितलं की याच्यात काही उपयोग होणार नाही, तुमची शाळा बंद करायची आहे। आणि त्याच वेळेस या शिंदखेडा तालुक्यामध्ये 3 शाळांवरती मोठी कुऱ्हाड आली आणि आम्ही त्या ठिकाणी थांबलो नाही। आमचे संस्थेचे संचालक, अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि आज जे या मंचावर बसलेले आहेत त्यांचं मार्गदर्शन घेतं आदरणीय बापूसाहेब आर्वी पाटील यांचं आणि मार्गदर्शन घेऊन आदरणीय एस.एन. अण्णा यांनी त्यावेळेस आम्हाला सांगितलं की बाबांनो घरी जा आणि तुम्ही एकत्र बसा आणि तुम्हाला इमारत बांधल्याशिवाय पर्याय नाही। तिथून घरी आल्यानंतर आदरणीय अध्यक्षांची परवानगी घेऊन या ठिकाणी आपण ज्या जागेवरती बसलेले आहात ही जागा उपलब्ध केली आणि जागा उपलब्ध केल्यानंतर 23 फेब्रुवारी 2008 रोजी या इमारतीचा पाया भरायला सुरुवात केली आणि 13 ऑगस्ट 2008 रोजी या ठिकाणी या इमारतीमध्ये सर्व बेंच वगैरे गावातलं साहित्य इथं आणलं
आणि 15 ऑगस्ट 2008 रोजी स्वतःच्या इमारतीमध्ये आमची ही शाळा भरली आणि 2008 मध्ये शाळा भरल्यानंतर हळूहळू आदरणीय बापूसाहेब वारे पाटील असतील, डी के पवार असतील, सुरेशजी नाना असतील, आदरणीय बोरसे बापू असतील, मुख्याध्यापक संघटनेचे जे पदाधिकारी होते त्यांचं मार्गदर्शन घेतले आणि त्याच वेळेस एक अधिकारी म्हणजे असे होते की आदरणीय भगवानदादा सूर्यवंशी, त्यांनी आदरणीय विस्तार अधिकारी खरोटे साहेब यांना सांगितलं की आजपासून कलमाडी शाळेवर तुझी ड्युटी आहे. त्यांनी दगड किती लावले, विटा किती लावल्या, भिंत किती झाल्या, पाणी मारताय का ते पहा, इमारत पूर्ण झाली का ते पहा, नाही तर मी तुला सोडणार नाही. आणि आदरणीय खरोटे साहेब खरोखर मला रोज विचारायचे की तुमची शाळा किती झाली, क्लीन झाली का, भिंत झाली का, कुठपर्यंत आली. आणि मी सांगितलं खरोटे साहेबांना की साहेब आमची शाळा तुम्हाला 15 ऑगस्ट 2008 रोजी ध्वजारोहण आम्ही स्वतःच्या इमारतीमध्ये करणार. आणि खरोखर मित्रांनो आम्ही जिद्द ठेवली. माझे जे सर्व सहकारी आहेत या ठिकाणी सर्व बसलेले आहेत. फक्त आज माझ्या या ठिकाणी माझ्या सर्व सहकाऱ्यांसोबत फक्त एक सहकारी माझ्या बरोबर नाही, ती मला माझ्या मनाला वेदना देणारी गोष्ट आहे. ते म्हणजे माझे कैलासवासी के सनेर या ठिकाणी नाहीत, ते स्वर्गात गेले. आणि त्याच्यातून माझे एक सहकारी जे आहेत 31 मे 2024 आता रिटायर झाले, ते म्हणजे आदरणीय जे डी चव्हाण सर, तेही आज माझ्यामध्ये समवेत आहेत. जरी सेवानिवृत्त झाले ते आज या ठिकाणी आहेत. आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांनी मिळून या ठिकाणी शाळा, इमारत आणि ही जागा आणि आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय आबासाहेब जे.बी. पाटील यांच्या सर्वांच्या संगनमताने या ठिकाणी ही इमारत उभी केली. आणि आज आपण जे पाहता आहात ते 45वे विज्ञान प्रदर्शन, 25वा शाळेचा म्हणजे या शाळेचा रौप्य महोत्सवच्या दिवशी आज हा सुंदर कार्यक्रम आज या ठिकाणी घडून येत आहे. आणि त्या कार्यक्रमाचे साक्षीदार आणि या शाळेचे इमारतीचे साक्षीदार आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय बापूसाहेब आरे पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि ज्या वेळेस आरे पाटील बापू या 2013ला या शाळेमध्ये आले होते की सर खरोखर तुम्ही जिद्दी माणसं आहात बापू, आम्ही खरोखर जिद्दी माणसं आहोत. आणि खरोखर माझ्या सर्व सहकाऱ्यांनी मोठं सहकार्य केलं. आणि या ठिकाणी आज ही इमारत माझे सर्व सहकारी, माझे संस्था चालक, संस्थेचे सचिव, उपाध्यक्ष, सर्व संचालक मंडळ आज या ठिकाणी उपस्थित आहे. आणि आमच्या आदरणीय आबासाहेब जे.बी. पाटील यांनी या गावाची सगळी ओळखल्यानंतर या ठिकाणी मुलींसाठी शिक्षण नाही, मुलांसाठी शिक्षण नाही, शिक्षणाचे ते पुरस्कृत असे जाणते होते. आणि त्यावेळेस ते पतपेढीमध्ये एका छोट्या पतपेढीमध्ये नोकरी करत होते. आणि एका पतपेढीमध्ये नोकरी करत असताना त्यांनी ही शाळा काढली, संस्था काढली. आणि संस्था काढत असताना त्या संस्थेला आणि त्या शाळेला माझ्या सर्व सहकार्यांनी सहकार्य केलं. आमच्या अक्कांनी देखील मोठं सहकार्य केलं, अक्कांनी मोठं योगदान दिलं. कोण आहे अशी स्त्री कधी दागिना वापरत नाही, माझ्या अक्कांनी त्यावेळेस दागिने सुद्धा घातले नाही आणि शाळेसाठी मोठं योगदान दिलं. म्हणजे असं सर्व सहकार्य करत 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 आज शाळेचा गाडा मोठा केला. आणि आज आपण पाहता ही सुंदर इमारत, सुंदर शिक्षक, सुंदर विद्यार्थी आणि सुंदर असा देखणा असा कार्यक्रम. आणि या कार्यक्रमाचे साक्षीदार आहेत आरे बापू. आणि खरोखर मित्रांनो धुळे जिल्ह्यामध्ये मी आदरणीय मुख्याध्यापकांपैकी एक मुख्याध्यापक असे आदर्श मानतो की ते मी माझ्या जीवनामध्ये आदर्श आरे बापू आणि आदरणीय सेवानिवृत्त टी.के. पाटील सर, म्हणजे या दोन लोकांनी खूप मोलाचं मार्गदर्शन केलं. की सांगितलं की सर घाबरायचं नाही, रडायचं नाही, लढत राहायचं. आणि लढता आज शेवटी तो आनंदाचा दिवस उगवला. आणि त्या दिवशी म्हणजे आज शाळेचा रौप्य महोत्सव देखील आहे. आणि आज या 45वे विज्ञान प्रदर्शन माझ्या शाळेमध्ये होत आहे, माझ्या संस्थेच्या या शाळेमध्ये होत आहे. मला मनस्वी असा आनंद आहे. आणि माझ्या संस्था चालकांनी देखील माझ्यावर मोठा विश्वास टाकला, माझ्या संस्थेच्या सर्व संचालकांनी माझ्यावर विश्वास टाकला, माझ्या सर्व सहकार्यांनी विश्वास टाकला. आणि विश्वास टाकल्यानंतर आज मोठा आनंदाचा सोहळा या ठिकाणी पार पाडतो आहे. मला कधी विचारलं नाही तू कुठं जातो, काय करतो आणि तू काय करतो आहे, तू कुठं काय चाललं असं कधीच विचारलं नाही. फक्त चांगलं करत राहा. तुम्हाला सांगायचा आनंद वाटेल, बापूंनी पाहिलंय की धुळे जिल्ह्यामध्ये आदरणीय आपल्या धुळे जिल्ह्याचे माजी शिक्षणाधिकारी आणि बोर्डाचे सचिव आदरणीय देसले साहेब यांनी धुळे जिल्ह्याच्या मीटिंगमध्ये सांगितलं की जा कलमाडीला ऑगस्ट महिने माध्यमिक विद्यालयामध्ये जा, सर्व वर्गांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत आहेत. आणि तुम्हाला सांगायला आनंद वाटतो मित्रांनो, माझी शाळा 24 तास माझ्या निगराणीमध्ये असते, भारतात असतो. माझी शाळा मला दिसत असते आणि माझी शाळा दिसत असताना मला मनस्वी आनंद होत असतो. म्हणजे पहा, माणसाची जिद्द असली, चिकाटी असली आणि त्या जिद्दीला जर सर्वांची जोड असली, माझ्या सर्व सहकार्याने एवढी जोड दिली, एवढं सहकार्य केलं, कधीही नाही म्हटलं नाही. मी सांगितलं सर आपल्याला हे करायचं आहे, आता सोपं काम नाही. बापूंनी मला बोलता विचारलं की हा मंडप केटर हे कुठलं होतं. म्हटलं बापू शेजारच्या गावाचं होतं, शासनाकडून एवढे पैसे मिळतात आणि त्या तेवढ्या पैशांमध्ये कसा कार्यक्रम होईल. परंतु माझ्या सहकार्याने एका शब्दावरती या ठिकाणी हा विज्ञान प्रदर्शनाच्या कार्यक्रमाला संमती दिली. आणि संमती दिल्यानंतर आज हा सोहळा या ठिकाणी पार पाडतो आहे. म्हणजे आपण म्हणतो ना एकीचे बळ असलं की आपल्याला सर्व काही मिळत असतं. आणि सर्व मित्रांना माझी एक नंबर विनंती राहील, आज या ठिकाणी हे जे आहे हे सर्व माझ्या एकट्याचं नाही, संस्थेचं नाही, तर माझ्या सर्व सहकार्यांचं आहे. माझे सर्व सहकारी अहोरात्र या ठिकाणी जगतात.
केव्हाही काही काम सांगितलं तरी नकार देत नाही. आणि आज या ठिकाणी मनस्वी आनंद होत आहे की माझ्या शाळेमध्ये 45वे विज्ञान प्रदर्शन आज पार पाडित आहोत. आणि विज्ञान प्रदर्शन पार पाडत असताना ज्यांनी माझ्या शाळेची सुरुवात केली होती आणि तेच व्यक्ती आज या कार्यक्रमाच्या समारोपाला या ठिकाणी उपस्थित आहात. म्हणून आजच्या या रौप्य महोत्सव प्रसंगी आणि आजच्या विज्ञान मेळावा प्रसंगी एकच म्हणतो, आलेल्या सर्व मान्यवरांनी अतिथीगणांनी कालच्या दिवशी देखील आज ठिकाणी कार्यक्रमाला आज आपल्या नाशिक विभागाचे शिक्षक आमदार आदरणीय भाऊसाहेब किशोरजी दराडे साहेब येणार होते, परंतु त्यांचा मुंबईमध्ये मोठा कार्यक्रम असल्यामुळे ते आज येऊ शकले नाही. परंतु आदरणीय आमदारांनी देखील मला सकाळी 7:30 वाजता फोनवरती शुभेच्छा दिल्या आणि म्हटलं की कदम सर, मी तुमच्या कार्यक्रमाला येऊ शकलो नाही, माझ्या मनामध्ये मी खेद व्यक्त करतो, दिलगिरी व्यक्त करतो, परंतु पुढच्या वेळेस जर धुळे जिल्ह्याचा दौरा असेल तर मी तुमच्या शाळेला नक्की भेट देण्यात येईल, द्यायला नक्की येईल. म्हणजे आदरणीय आमदार महोदयांनी देखील असे शब्द उच्चारले. म्हणून आज या ठिकाणी आपण आलात आणि आल्यानंतर आमचा या ठिकाणी खरोखर आमचा मान सन्मान वाढवला आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. आणि आदरणीय डॉक्टर्स आपल्या कुवर मॅडम आणि देवानी वाघ मॅडम आणि सर्व संघटनेची मंडळी आणि सर्व मंचावर असलेले परीक्षक यांनी देखील कालपासून मोठी मेहनत घेतली आणि मेहनत घेऊन आज परीक्षण केलं आणि निकाल या ठिकाणी तयार केला. आणि माझे सर्व विज्ञानप्रेमी मंडळी देखील 130 उपकरणं आज माझ्या शाळेमध्ये या ठिकाणी उपस्थित झाली. आणि उपस्थित झाल्यानंतर आज खरोखर हा विज्ञान सोहळा पार पडतोय. आणि आलेल्या सर्व मान्यवरांचं मी पुनश्च या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. आणि आपण या ठिकाणी आमच्या जो विश्वास दाखवला त्याबद्दल या ठिकाणी देखील आनंद व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय विज्ञान, जय कर्मभूमी. धन्यवाद सरजी.